देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आपण पाहतोय. भरपूर चांगली क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे स्वर्गीय रोहितभाई भोईर, स्वर्गीय अनिकेत पाटील व स्वर्गीय सागर तामाणे स्मृती चषक 2022 पर्व आपण पाहतात. आयोजन करते आपण पाहतोय संपूर्ण रोहितभाई भोईर प्रतिष्ठान आपण पाहतोय. त्यानंतर RB11 वरप टीम आणि आमचे राज भोईर अर्थातच आपण पाहतोय. या ठिकाणी सोनू आपण पाहतोय राज भोईर यांच्या माध्यमातून स्पर्धा पाहायला मिळते. जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. त्यांचे वडील रमेश भोईर असतील, त्यानंतर महेश दादा भोईर यांच्या स्वप्नातून साकारलेली ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो. आणि नक्कीच त्यांच्या आज जे आपल्यामध्ये नाही आहेत ते म्हणजेच स्वर्गीय रोहितभाई भोईर व स्वर्गीय अनिकेत पाटील व स्वर्गीय सागर तामाणे यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तिसरा दिवस असा स्पर्धेचा आणि मॅच क्रमांक दुसरा पाहायला मिळतोय. मैदानावरती बिग फाईट. एका बाजूला धनेश 11 कुकसे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कापरे शिदी पाला टीम. सलामी जोडी मैदानावरती पोहोचली. टॉस झाला, टॉस जिंकला कापरे शिदी पाला टीमनं. धाडसी निर्णय घेतला फलंदाजी करण्याचा आणि आमंत्रित केलं क्षेत्ररक्षणासाठी ते धनेश 11 कुकसे या टीमला. तर पहिले षटक असेल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राजला आपण पाहू शकता. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सामना 4 षटकांचा असेल. एक षटक हे पॉवर प्लेचं असेल. ते षटक घेऊन येते गोलंदाज राज. सलामी जोडी शायकिनीला फलंदाज मनीष उर्फ पांड्या आपण पाहतो. दुसऱ्या बाजूला विजय कोळेकरला तुम्ही पाहू शकता. ही सलामी जोडी कापडी शिदी पाले टीमची. दोन्ही टीमला आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून शुभेच्छा मॅचसाठी. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शॉ द गुड गेम, शॉ द क्वालिटी क्रिकेट. गेम ऑन होतोय. पहिला बॉल फेकण्यासाठी गोलंदाज राज तयार. लेट्स प्ले. पहिला बॉल मनीषसाठी आणि ते हाईट पेक्टरचा बॉल होता की फलंदाज बाद असेल. पंच निर्णय कलबायचा आपला. पंच फलंदाज बाद असेल का कलबायचा. यस फलंदाज बाद. मनीष कोळेकर या ठिकाणी बाद असतील. ठिकाणी थोडासा लोबोपोट होता आणि इथे पायचेच्या स्वरूपानं मनीष कोलेकर शून्यावरती बाद झाले. पहिला मोठा करार धक्का लागला कापरी शिदी पाले टीमला. ज्या खेळाडूकडनं भरपूर अपेक्षा होत्या तो मनीष शून्यावरती बाद झाला. आता नवीन फलंदाज राकेश भोईर मैदानाच्या आतमध्ये जातील. बिग विकेट डाऊन पहिली मोठी सफलता प्राप्त केली. या मॅचची सर्वात मोठी विकेट होती ती मनीष कोळेकरची. ही पहिल्याच बॉलवरती गोलंदाज राजनं कॅरी केली. टीमला लागला पहिला मोठा धक्का. नवीन फलंदाज राकेश जातोय मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी. त्या दरम्यान राकेश दादा भोईर यांचं देखील शुभागमन होतंय आमच्या व्यासपीठावरती. त्यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. नवीन फलंदाज राकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल. पहिल्या बॉलवरती पहिली मोठी सफलता प्राप्त केली राजनं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार राज. पॉवर प्लेचं षटक असेल. ऑन साइड मध्ये खेळाडू लॉंग ऑन मध्ये. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग रिजन मध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पंचांचा इशारा नोचा येतोय. ओव्हरस्टेप झाली आहे. पंच दर्शवतात की लाईन क्रॉस झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी पंचाने हा बॉल नो घोषित केला आणि 100 धावेनं टीमचं खातं खुलवेल. एकदा फलकावरती लागली जाईल. फ्री हिटचा हा बॉल असेल. फ्री हिटची संधी असेल फलंदाज राकेश भोईरकडे. राज तयार. स्टार्टिंग एंडला पुन्हा एकदा फलंदाज राकेश. उर्द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल भरपूर चांगला पाहायला मिळतोय. ऑप्शनची लाईन ठेवण्याचा प्रयत्न केला राजनं. सक्षम देखील धरला कारण की पडल्या तर चेंडू थोडासा डीप राहिला आणि निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवात भरपूर चांगली झाली आहे गोलंदाज राजच्या माध्यमातून आपल्या स्पेलची. शांत ठेवलंय सुरुवातीला पाले टीमच्या फलंदाजांना. उर्द विकेट. राकेश साठी बॉल टॉप एज लागते आणि झेलची संधी होती. अजिबात नकारत नाहीये. शॉट पॉइंटला झेल टीमला जाईल आणि लागेल हा अजून एक धक्का कापरी शिदी पाले टीमला. एक या धावसंख्येवरती फलंदाज
राकेश भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. राकेश देखील शून्यावरती बाद झालेत. मनीष कोळेकर शून्यावरती बाद, त्यानंतर राकेश देखील शून्यावरती बाद. खराब सुरुवात पाहायला मिळते काप्रसिद्धी पाले टीमची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज गेलाय 4थ्या क्रमांकावरती. इथून सूरज आणि विजय ही जोडी आता मैदानावरती असेल. इथून या टीमला आपल्या संघाचा डाव सावरावा लागेल. या दोन खेळाडूंना आपल्या संघाचा डाव मात्र सावरावा लागेल, कारण की आता गरज आहे ती म्हणजे चांगल्या धावसंख्येची, कारण की समोरचा संघ देखील भरपूर ताकदवान आहे. आपण पाहतोय धनेश 11 कुकसे टीम आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळते सूरज. गोलंदाज पुन्हा एकदा राज तयार. या षटकामध्ये 2 करारे धक्के दिलेत काप्रसिद्धी पाले टीमला. गोलंदाज राजनं पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा जेलची संधी असेल, थोडेसे दूरवर असतील क्षेत्ररक्षक. बॉल ट्रॅव्हल झाला पॉइंटच्या दिशेला, प्रयत्न करतात बॉलला अडवला जाईल तोपर्यंत इथून 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 3 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे शांतता पाहायला मिळते. याचं कारण सटीक लेंथ अँड नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी करतोय गोलंदाज राज. आपण पाहू शकता षटकातील बॉल झालेत एकूण आपण पाहतोय 4 बॉल्स अखेर समाप्त झाल्या. टीमची टोटल थोडीशी कमकुवत पाहायला मिळते. 2 गडी बाद, फक्त 3 धावा स्कोर कार्ड वरती लागतात त्या काप्रसिद्धी पाले टीमच्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा राज तयार. स्टॅकिंग एंडला फलंदाज सूरज मस्कर. फुलटॉस चेंडू रिव्हर्स अटेंड करतात. स्वीजिटचा फटका, लाजबाब स्ट्रोक. चेंडू सरळ गॅप मधून निघून जाईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार पाले टीम साठी सूरजच्या बॅटमधनं. सात या धावसंख्येवरती अशा प्रकारचे फटके तुम्हाला मारावे लागतील, कारण की चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. समोरचा संघ भरपूर ताकदवान आहे. अर्थातच धनेश 11 कुकसे टीम दोन्ही टीम एकाच कॅलिबरीच्या आहेत, एका ताकदीच्या आहेत. आपण पाहतो त्यामुळे हा सामना भरपूर चांगला पाहायला मिळेल. मात्र त्यासाठी एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल ते काप्रसिद्धी पाले टीमला. प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये. इथून आता चौकार आला. पुढचा बॉल या ठिकाणी आपण पाहतो पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवरती राज. अंतिम चेंडू या पॉवरप्लेच्या षटकातील. कमबॅक करेल का राज? पुढचा बॉल समोर केलेत, इन फील्डच्या वरून खेळलेत, अपिश खेळलेत, अपिश अँड पनिश. चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सूरजच्या बॅटमधनं हा दुसरा चौकार. मोस्ट वेलकम साहेब, आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. ओव्हर नंबर फर्स्ट गॉन. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती राजनं मनीषला बाद केलं, त्यानंतर राकेशला देखील बाद गेलं आणि आता सूरज मैदानावरती आले. मात्र सूरज आपल्या टीमचा डाव सावरला, कारण की गरज होती पॉवरप्लेच्या षटकामध्ये धावसंख्येची आणि त्या धावा एकवटल्या जातात, कारण की 2 लगातारचे चौकार त्यांना टोकले. टीमची टोटल पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 11 धावा पाहायला मिळते. यस डीज श्रीराम मस्कर प्रतिष्ठानच्या या ठिकाणी समीर देसाई यांच्याकडनं देखील शुभेच्छा आहेत काप्रसिद्धी पाले टीमला. आणि नक्कीच आपण पाहतो दीपक मानेरकर हे देखील शुभेच्छा देतात पाले टीमला. थँक्यू सो मच. बरेचसे प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून देखील ऑनलाईन मॅचला पाहत आहेत. त्या तमाम प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. दुसऱ्या षटकामध्ये भूषण. स्ट्रायकिंग केला फलंदाज विजय.
स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला विजयने, इथून व्यवस्थितरित्या संपर्क झाला नाही आणि यस पंचांचा इशारा वाईट बॉल, कारण की चेंडू भरपूर बाहेर निघत होता. पंचांनी पाहिलं. प्रवीण विशेषर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्क्वेअर लेगचे पंच दैव सर आपल्याला पाहायला मिळतील. गुड डिसिजन. टीमची टोटल आपण पाहतोय 100 धावे बरोबर पुढे सर केलं 13 धावा फलकावरती पाहायला मिळतील. भूषणचं दुसरं षटक आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या. आता पॉवर प्ले देखील समाप्त झाला. 5 खेळाडू तिसगच घेऱ्याच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू, मिड विकेटला एक खेळाडू, लॉंग ऑन रिजन मध्ये, त्यानंतर आपण पाहतोय लॉंग ऑफला वाईडिश लॉंग ऑफला एक खेळाडू आणि एक खेळाडू आपण पाहतोय कव्हर रिजन मध्ये पाहायला मिळेल. शॉर्ट मिड ऑफला आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट पॉइंट. स्विच हिट फटका भरपूर चांगला पाहायला मिळतो. खेळाडू पोहोचतील का? पाहिजे पोहोचू शकत नाहीये. मनीष कोळेकर जरी मैदानावरती नसला तरी त्याचे फटके दाखवतोय हा फलंदाज सूरज. त्याच्या बॅटमधनं अजून एक चौकार. चौकार येतो सूरजच्या बॅटमधनं. चौकाराबरोबर टीम पोहोचेल. एकूण धावसंख्या 17 धावा दा फलकावरती. चौकाराबरोबर टीम पोहोचेल 17 धावसंख्येवरती. सूरजनं भरपूर चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे. तब्बल 3 चौकार त्याच्या बॅटमधनं आले. दुसऱ्या बाजूला त्याला तेवढी साथ द्यावी लागेल विजय कोल्हेकरला. आणि आता इथून प्रश्न असेल की गोलंदाज भूषण कमबॅक करेल का आपल्या टीमसाठी. कारण धावसंख्या भरपूर वेगानं आता पुढे सरकली. ओव्हर नंबर दुसरं सुरू आणि दुसऱ्या षटकातील आपण पाहतोय बॉल झालेत फक्त 1. अजूनही षटकातील 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. भूषण पुन्हा एकदा तयार होतील. गोलंदाजी मार्क होती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्विच हिट पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आणि पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला. दुधारी तलवारचा वापर आणि चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आणि रिव्ह्यू साठी रेफर केलं गेलं. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आम्ही चेक करू हा बॉल हाईट फॅक्टरचा असेल की नसेल हे चेक केलं जाईल. बॉलवरती आणि नो बॉल असेल. पंचांचा इशारा येतोय की नो बॉल असेल. हा बॉल चेंडू हाय फॅक्टरचा असेल हेच तिसरं पंच सांगत असताना. आणि या बॉलवरती मिळतील टोटल 5 धावा. धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकली 5 न 22 धावा दा फलकावरती. षटकातील एकच चेंडू झाला आतापर्यंत आणि फ्री हिटची संधी देखील असेल पुढच्या बॉलवरती फलंदाज सूरजकडे. थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते ती धनेश लेमन कुकच्या टीमच्या माध्यमातून. मी म्हटलं होतं भूषण कमबॅक करेल का आपल्या टीमसाठी. मात्र थोडासा खराब बॉल पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा मिळालाय तो पाले टीमला. तयार पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फ्री हिटचा बॉल असेल. सातत्याने रिव्हर्सचे फटके पाहायला मिळतात. सूरजच्या माध्यमातून भरपूर चांगली बॅटिंग झाली मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर खेळले फटका भरपूर चांगला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळाडू कोणता उपस्थित नाहीये आणि चेंडू पुन्हा एकदा जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सूरज मस्कर ऑन अ फायर. डीजेतून चौकार आणलाय. चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळते सूरज मस्करच्या माध्यमातून. टीमची टोटल अजून या ठिकाणी 4 ने पुढे सर केलं आपण पाहतोय 26 धावा धाव फलकावरती. तर अजून एक चौकार टाकला तर विलास मामा वारिंग कडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. लगातारचे 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल.
विलास मामा वारिंगे आपण पाहतोय या ठिकाणी एक जबरदस्त व्यक्तिमत्व पालय गावचे या ठिकाणी नक्कीच बिग सपोर्टर या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. भरपूर चांगली बॅटिंग होतीये सूरजच्या माध्यमातून. आता पुढचा बॉल फटका भरपूर चांगला बॅकफुट वरती गेले पंच केला बॉलला पॉइंटला खिलाडू उपस्थित असतील. एक धाव तर कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल आपण पाहतो. एकूण स्कोर 28 हा वादा फलकावरती. या षटकामधील बॉल झालेत एकूण 4 बॉल समाप्त झालेत. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहेत. आता धावफल एक भरपूर चांगलं पाहायला मिळत आहे. जबरदस्त बॅटिंग. दुसऱ्या बाजूला विजय कोळेकर अद्यापही स्ट्राईक पासून वंचित असेल मात्र त्याला माहिती की सूरज भरपूर चांगली बॅटिंग करतो त्यामुळे जास्तीत जास्त स्ट्राईक वरती सूरजला ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. भूषण तयार पुन्हा एकदा. स्विच हिट पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला. फटका भरपूर चांगला पाहायला मिळतो. खेळाडू पोहोचत नाहीये आणि येणारा जबरदस्त मी म्हणेन हा चौथा ह्या ठिकाणी रिव्हर्स अटेंड करणारा हा चौकार पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग. अजून एक चौकार. या नितेशजी भोईर यांचं देखील शुभागमन होतोय. मोस्ट वेलकम. आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सातत्याने रिव्हर्सचे फटके पाहायला मिळतात सूरज मस्करच्या बॅटमधनं आणि चौकाराबरोबर टीम पोहोचली. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 32 धावा फलकावरती. ओव्हर द विकेट. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेस देखील रिव्हर्स अटेंड केलं होतं मात्र संपर्क तेवढा झाला नाही आणि डॉट बॉलची समाप्ती. षटक समाप्त या ठिकाणी दुसरा. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आपण पाहिल्या तब्बल 11 धावा आणि या षटकामध्ये भूषणनं भरपूर महागडी गोलंदाजी केली. तब्बल 21 धावेचा हे षटक त्यांना फेकला. भरपूर चांगली बॅटिंग केली आहे. मनीष कोळेकर शून्यावरती बाद झाले होते. राकेश भोईर देखील शून्यावरती बाद झाले होते. जे प्रमुख फलंदाज होते ते लवकर बाद झाले आणि त्यांच्या नंतर सूरज मस्करनं आपल्या टीमचा डाव सावरला आणि लगातार चौका टोका टीमची टोटल आपण पाहतो आता येऊन पोहोचते 32 या आकड्यावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. डिझाय दोन ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय आणि ड्रिंक्स ब्रेक याच्या पुढे होणार नाहीये कारण की 2 दिवस आम्ही 4 ओव्हरच्या मॅच मध्ये ड्रिंक्स ब्रेक केला नाहीये. त्यामुळे पाण्याची मागणी जेव्हा आपल्याला जास्त गरज असेल तेव्हाच मात्र करत जा. या सूचना असेल आयोजकांच्या माध्यमातून त्या सर्व संघांना. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपण पाहतो एकूण 32 धावा फलकावरती आणि आता ह्या ठिकाणी एक सूचना देखील असेल धनेश 11 कुकसे टीमला कारण की 2 ओव्हरपर्यंत मुभा दिली गेली होती. खेळाडू आले नाही आहेत त्यामुळे आता खेळाडू येणारे जे खेळणार नाही आहेत आता ह्या मॅचमध्ये. तर सेकंडवरती आता फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील विजय कोलेकरला आपण पाहू शकता. दुसऱ्या बाजूला सूरजनं भरपूर चांगली बॅटिंग केली. आत्ता मात्र तिसरं षटक असेल आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती अंकलेश येतोय. गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या षटकामध्ये विजय कोल्हेकर येतात.
सलामीसाठी आलेत. आत्तापर्यंत फक्त एकच चेंडू त्याने खेळलाय आणि सर्व चेंडू या ठिकाणी पण पाहिलं सूरजनं खेळले आणि त्याच्यावरती भरपूर चांगली बॅटिंग त्यानं केली. गोलंदाज तयार अंकलेश फुलटॉस चेंडू ऑन साईडला खेळले. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता मग फटका मिस टायमिंग झाला आणि लॉंग ऑफचा खेळाडू आला होता बॉलवरती. जजमेंट व्यवस्थित नाहीये. जेलपर्यंत पोहोचले होते मात्र व्यवस्थित बॉलला कलेक्ट करू शकला नाहीये. जेल ड्रॉप झाली आणि विजय कोळेकरला मिळतं हे पहिलं जीवदान. लक फॅक्टर ऑन असेल विजयचं देखील. जेल सुटली जिल्ह्याचं रूपांतर 2 धावेने झालं. टीमची टोटल पुढे सगळी 34 34 धावा धाव फलकावरती. धावगती भरपूर चांगली पाहायला मिळते पाले टीमच्या माध्यमातून. अजूनही अपेक्षा आहेत विजयकडनं देखील मोठ्या फटक्यांच्या त्या म्हणजे टीमला आणि त्यांच्या समर्थकांना आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार अंकलेश गोलंदाजी मार्कवरती. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा तयार होतोय. ओव्हर द विकेट ना पुढचा बॉल समोर खेळले लॉकटेट इट सर्वात सेफ फटका. यस चेंडू जाईल सरळ स्क्रीनच्या बाजूनं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजय कोलेकरच्या बॅटमधनं पहिला ब्लास्ट षटकार. तर चेंडू मात्र जुना दिला जाईल. मैदानाच्या आतमध्ये चेंडू सुपूर्द केला जातोय. तर याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय कचरू हरट साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. मोस्ट वेलकम साहेब. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. कचरू हरट साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. सुरू असलेला सामना आपल्या माहितीसाठी कापरीशिदी पाले विपक्ष धनेश इलेव्हन कुकसे यांच्यामध्ये रंगतोय. तिसरं षटक मार्गस्थ आणि आत्ताचा बॉल ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला. डायरेक्टचा प्रयत्न बॅकअपला खेळाडू पोहोचत नाहीये. जोपर्यंत बॅकअप मिळेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. लेग बाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या आपण पाहतो अजून 2 ने पुढे सरकली. 42 40 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. भरपूर चांगली रणनीती पाहायला मिळते ती पाहिल्या टीमच्या माध्यमातून. आतापर्यंत या ओव्हरमध्ये बॉल्स झालेत फक्त 3. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. विजयच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय. विजय एक चांगला फलंदाज आहे. त्याच्यामध्ये ताकद भरपूर आहे. मोठे फटके मारण्यासाठी नेहमीच आपण त्याला पाहिलंय. मोठे फटके त्याच्या बॅटमध्ये आलेत आणि आता देखील ती अपेक्षा असेल. फुल टॉस बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट न खेळलेत. खेळाडू उपस्थित फक्त प्रेक्षक म्हणून उभे राहतील. फिल्डर बन गए दर्शक और दर्शक बन गए फिल्डर. शेरान तर पुन्हा एकदा बिंबसाठी या ठिकाणी चेक केलं जाईल. कारण की रिव्ह्यू गमावला नव्हता तर रिव्ह्यू सक्सेस झाला होता मागचा तो कापरीशिदी पाले टीमचा. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना ती मुभा मिळाली आणि पुन्हा एकदा आम्ही तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी चेक करतोय. तिसरे पंच ह्या ठिकाणी पाहणी करतात. हाईट पेक्टरचा हा बॉल ह्या ठिकाणी असेल की नाही हे चेक केलं जाईल. तर नो बॉल नाही घ्या. पंचाच्या माध्यमातून निर्णय आला की नो चेंडू नसेल. फेअर डिलिव्हरी आहे त्यामुळे आपण सामना सुरू करायचा आणि षटकार आलाय. षटकाराबरोबर टीम पोहोचेल. एकूण धावसंख्या
48 धावा फलकावरती. चांगली बॅटिंग होती विजयच्या माध्यमातून देखील. इथून गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल समोर खेळले दोन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूला उंची गाठली, लांबी पाहावी लागेल. वाईडिश लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित. यावेळेस मात्र फटका बसला आणि मैदान सोडावं लागेल. फलंदाज विजय कोलेकरला. हा लागतोय तिसरा धक्का काप्रेसिद्धी पाले या टीमला. विजय बॅक टू द पॅव्हिलियन. चाल मिरकुटे यांना देखील मी इन्व्हाइट करतो. आपण या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. त्यांच्या माध्यमातून देखील एक क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. कालावधी असेल त्या स्पर्धेचा 20 जानेवारी ते आपण पाहिलं तर 23 जानेवारी पर्यंत तो स्पर्धेचा कालावधी असेल. ते आमचे या ठिकाणी विशाल मिरकुटे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत असेल. तर पाचव्या बॉलवरती सफलता प्राप्त झाली. टीमची टोटल थांबली 48 धावसंख्येवरती. आता गरज आहे आपण बघतो या ठिकाणी विकेटची आणि ते विकेट प्राप्त झाली. आता सूरजची विकेट अद्याप येत नाहीये. चेंडू सरळ जाईल. पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. व्हाईट +4 एकूण बोनसच्या स्वरूपानं मिळतील त्या पालट टीमला या 5 धावा. गोलंदाजी पाहायला मिळते. विकेटची गरज होती. विकेट प्राप्त झाली मागच्या बॉलवरती. आता देखील सक्त गरज होती. मात्र इथून आपण पाहतोय एक्स्ट्रा धावा खर्च केल्या जातात धनेश 11 हुकसे टीमच्या माध्यमातून. टीमची टोटल पुढे सरकली. एकूण स्कोर आपण पाहतोय 53. 50 कंप्लीट झाली आहे काप्रेसिद्धी पाले टीमची. पुढचा बॉल समोर खेळले. फटका भरपूर चांगला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफचे खेळाडू बॉल पर्यंत येतील आणि त्यांच्या डोक्यावरनं हा चेंडू फ्लाय झाला. 1 बाउन्स इनटू द फॅन्स फॉर 4 रन. सूरज मस्कर ऑन अ फायर. अजून एक चौकार. तर धावसंख्या आपण पाहतो 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 57. 57 धावा फलकावरती. तर व्यासपीठावरती आम्ही बोलतोय एक शुभ सन्मान आपण करतोय. सन्माननीय अनिलजी अग्रवाल साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा आपण शुभ सन्मान करूया. आमच्या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार राजभोईर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान मी करतोय. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अनिलजी अग्रवाल साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहतोय. नेहमीच या स्पर्धेला त्यांचं सहकार्य असतं. त्यांचे अनिलजी अग्रवाल साहेब यांचा देखील आपण शुभ सन्मान करतो. आमच्या व्यासपीठावरती माईची प्रेमाची शाल आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह अर्थाचं मोमेंट देऊन साहेबांचा यथोचित सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच. आणि सन्माननीय अमित देशमुख साहेब यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असेल. थँक्यू सो मच. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊया मैदानावरती जिथे सूरज भरपूर चांगली बॅटिंग करतोय. चौकारांची आतिषबाजी त्याने केली या मॅचमध्ये. एकूण चौकार त्यानं ठोकलेत. आमचे स्कोरर आम्हाला माहिती देतील. तब्बल 7 चौकार त्यानं ठोकलेत. भरपूर चांगली बॅटिंग केली आहे. दुसऱ्या बाजूला विजयने देखील भरपूर चांगली बॅटिंग केली आणि आता विजय बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज सागर तुर्बे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. करण आपण पाहतोय ऑन साइडला खेळले. समोर खेळले. फटका भरपूर चांगला. पुन्हा एकदा खेळाडू आले. पोहोचू शकले नाहीये आणि चेंडू पहिल्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार. डीजे जबरदस्त संगीत. भगवान रंग अप्रतिम संगीत आपण पाहतो डीजे मास्टरच्या माध्यमातून. चौकार आला फलंदाज संघाच्या बॅटमधनं. टीमची टोटल भरपूर वेगानं पुढे सरकत चालली आहे.
आताचा बॉल यावेळेस मात्र कॉटबेनची अपील केली आणि पंचांनी ती स्वीकारली. इथून बाहेरची कडा लागते ती म्हणजेच बॅटची आणि इथून फलंदाज सागर थोरवेला मैदान सोडावा लागेल. अजून एक धक्का लागेल का प्रसिद्धी पाले या टीमला. फलंदाज बाद. 61 धावा फलकावरती लागल्या गेल्या 61 आणि आता इथून सागर बाद झाले. या बॉलवरती कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय करण आपल्या टीमसाठी आणि गरज असेल कारण की धावगती आता वाढली गेली. 61 धावा बनला गेल्यात. 4च ओव्हरचा हा मॅच आहे त्यामुळे आता या डेट ओव्हरच्या षटकामध्ये करणला कमबॅक करणं फार गरजेचं असेल. डेट ओव्हरचं षटक ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सॉकरचं षटक देखील म्हटलं जातं तेच हाताळतोय गोलंदाज करण. पहिल्या बॉलवरती चौकार खर्च केला आणि आत्ताच्या बॉलवरती विकेट्स प्राप्त केली. प्रत्युत्तर दिलं फलंदाज सागरला त्यांना बाद केलं आणि आता नवीन फलंदाज मैदानावरती विजय शेलार. विजय आले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. करण पुढचा बॉल फुलटॉस चेंडू फटका भरपूर चांगला. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट ना स्ट्रॉक स्वीप करतोय आणि चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजय शेलारच्या बॅटमन पहिल्या बॉलवरती धमक दाखवणारा हा चौकार. विजयच्या बॅटमधनं धावसंख्या आपण पाहतो 4 ने पुढे सरकेल 65. यावेळेस फटका शॉर्ट पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न केला. खेळाडू उपस्थित होते. झेल ड्रॉप खराब क्षेत्ररक्षण थोडंसं पाहायला मिळते. तेवढीच खराब गोलंदाजी होतीये. कमबॅक होत नाही या ओव्हरमध्ये देखील धनेश इलेव्हन कुकसे टीमचं आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 66 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. षटकातील बॉल झालेत एकूण 4 बॉल उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. शाकिनवरती मात्र सेट बॅट्समॅन आपण पाहतोय. वन डाऊन साठी आलेला सूरज मस्कर ऑन अ स्ट्राईक. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला. रिव्हर्स अटेम्प्ट केला. इथून हाय पॅक्टर्सचा हा बॉल पाहायला मिळतो आणि पंचांचा इशारा. येस पुन्हा एकदा व्हाईट जाईल. अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. हेच पंचांनी पाहिलं. व्हाईट +1 एकूण 2 धावा मिळतील. टीमची टोटल आता पुढे सरकली एकूण 68 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. करण तयार ओव्हर द विकेट. विजयसाठी बॉल भरपूर तेज हा बॉल होता आणि फलंदाज असतील बाद. यस संपर्क झाला. यशांच्या वर हा चेंडू आदळला होता आणि हेच पंच सांगत असताना फलंदाज विजयला मैदान सोडावं लागेल. अजून एक फलंदाज बाज आपण पाहतो 68 या धावसंख्येवरती डिझाईन. समाजीतून फलंदाज बाज झाले. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज येतील हरेश. बॅकवर्ड वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र कव्हरमध्ये ट्रॅव्हल्स झाला. सिंगल मिळेल. एक धाव तर कंप्लीट झाली आणि एकाच धाबेवरती समाधान मानतील. षटक क्रमांक 34 देखील समाप्त होईल. खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालं आणि बॅटिंग करत असताना काप्रसिद्धी पालेट टीमनं बनवला. टोटल स्कोर 69 धावा आणि जिंकण्यासाठी आता 4 ओव्हरमध्ये लक्ष असेल धनेश इलेव्हन कुकसे टीम समोर 70 या धावसंख्येचं. सन्माननीय कृष्णा कुर्ले साहेबांचा देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतोय. मॅच क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय. धनेश इलेव्हन कुकसे विपक्ष काप्रसिद्धी पाले. एकूण धावा बनला गेला आपण पाहतोय त्या म्हणजेच 69 धावा. मनीष कोलेकर ती शून्यावरती बाद झाले. राकेश भोईर देखील बाद झाले आपण पाहिलं. तदनंतर सूरजनं टीमचा डाव सावरला. लगातार आपण पाहिलं चौकार त्यांना ठोकले. तब्बल त्या मॅच मध्ये 7 चौकार त्यांना ठोकले.
तदनंतर विजय कोल्हेकरने देखील 2 षटकार दाखवले. विजय शेलाच्या बॅटमध्ये 1 चौकार, सागर तोरबेने 1 चौकार, प्रत्येकानं काही ना काही योगदान दिलं आणि आता टीमच्या त्यांच्या जोरावरती संघानं बनवल्यात एकूण 70 धाबा आणि 70 धाब्याचं भलं मोठं लक्ष असेल. 70 धाबा बनल्या जातील की त्याच्यापासून रोखलं जाईल. मॅचमध्ये काय घडेल काय बिघडेल येतात मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आमचे जवळचे मित्र ह्या ठिकाणी रोशन संते यांना. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तर या दरम्यान सन्माननीय कारिवली गावचे समाजसेवक उद्योजक लवेश नाईक साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर व्यासपीठावरती आपण सन्माननीय विलास वारिंगे साहेबांचे इथे शुभ सन्मान करतोय. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक रमेश भोईर साहेबांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते विलास वारिंगे साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करायचा आहे. 70 धावांचं लक्ष आहे. या दरम्यान सन्माननीय लवेशजी नाईक साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि सन्मान आपण करतोय सन्माननीय विलासजी वारिंगे साहेबांचा, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार सन्माननीय रमेशजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करतोय. अ 70 धावांचं लक्ष्य आहे. या अपिश खेळतात खूप चांगलं टायमिंग आपण पाहतोय. एक धाव तर कंप्लीट केली, चेंडू ट्राउल होतोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने आणि तोपर्यंत मिळतात त्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी श्रीगणेश होतोय. सन्माननीय लवेशजी नाईक साहेबांचं देखील ते आपण शुभ सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावरती. यावीच चांगला स्ट्रोक आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. यावेळी चांगला स्ट्रोक आहे. लॉफ्टेड हिट आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धनेश 11 कुक्षे टीमला विनंती असेल आपलं एक 12th मॅन पाठवायचं आहे. कोणी प्रेक्षक देखील चालेल नावं सांगण्यासाठी. विनंती असेल धनेश 11 कुक्षे. विपक्ष आपण पाहतोय कापरी सिद्धी पाले. या 2 टीममध्ये हा सामना सुरू आहे. 70 धावांचं खूप मोठं लक्ष ठेवलंय कापरी सिद्धी पाले या टीमने आणि आत्तापर्यंत धावा बनवल्यात कुक्षे टीमने 12.
स्ट्रायकिंगला फलंदाज महेंद्र आहे आणि नॉस्ट्राईकला फलंदाज राज आहे. महेंद्रच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आलाय. यावी चांगला स्ट्रोक आहे. गॅप शॉट सिलेक्शन. आउटफील्ड फास्ट आहे. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. धावसंख्या 4ने पुढे सरकेल. 16 धावा धावफलकावरती. आमचे समालोचक मित्र सोनू बांगर यांचा संघ आहे. काप्रिसिद्धी पाले संघ. दुसऱ्या बाजूला धनेश 11 कुक्षे संघ. एक संघ आपण पाहतोय भिवंडी तालुक्यातील संघ आहे तर दुसरा संघ अंबरनाथ तालुक्यातील. यावीस ऑन साइडला पुन्हा एकदा गॅप मध्ये आहे आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. टीट फॉर टॅट. जसं तसं उत्तर दिलं जात आहे. इट का जवाब पत्थर से. 70 धावांचं खूप मोठं लक्ष आहे धनेश 11 कुक्षे या टीम समोर आणि त्याच अनुषंगाने सुरुवात केली आहे. यावेळेस बॅकफुटवरती येऊन अंडरम बॉक्स टालने टॅप करतायत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती बिनबाद 21 धावा. 70 धावांचं लक्ष आहे. उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 49 धावांची गरज आहे कारण की चेसिंग आणि ड्रेसिंग हे कंपल्सरी आहे. माननीय म्हात्रे स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर महेश म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून या आम्हाला ब्युटिफुल ट्रॉफीज देखील लाभलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून जो संघ पराभूत होईल त्या संघासाठी विशेष सन्मान चिन्ह देखील आहे आणि काल निर्णय देखील आहे. त्यांच्याच माध्यमातून म्हात्रे स्पोर्ट्सचे सर्वा सन्माननीय महेश म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. समोर जे प्रेक्षक आहेत स्क्रीन समोर त्यांना विनंती असेल आपण तिथून उठायचं आहे. आय थिंक वसार संघचे खेळाडू आहेत तिथे. विनंती असेल आपण उठायचं आहे. थँक्यू सो मच. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो गोलंदाज तेजस. 18 चेंडू आणि 49 धावांची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज महेंद्र. यावेळेस मिस टायमिंग आहे. जेलची शक्यता असेल आणि कॉट अँड बोल्ड सुरेख जेल टिपलाय. तेजसने फलंदाज बाद. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. बिग विकेट डाऊन. महेंद्रची खेळी संपुष्टात. तर यापुढील सामना असेल कारिवली विपक्ष स्वर्गीय अनिकेत पाटील 11 भरोडी या दोन टीम मध्ये हा सामना असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉससाठी या त्वरित. यापुढील सामना असेल स्वर्गीय अनिकेत पाटील 11 भरोडी विपक्ष कारिवली. तर ज्ञानेश्वर कोलेकर यांच्याकडून पाले टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. तेजस यावेळी लॉफ्टेड इट बिग हिट करतोय. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय मनीष कोलेकरच्या माध्यमातून. आणि तोपर्यंत मिळतात त्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. 23 धावा धावफलकावरती. पहिल्या इनिंगमध्ये अपयश आलं ते म्हणजेच मनीष कोळेकरला कारण की खूप मोठ्या संख्येने
प्रेक्षक वर्ग नक्कीच उपस्थित आहे मनीष कोलेकरची बॅटिंग पाहण्यासाठी. यावेळी चांगला चेंडू आहे, गतीमध्ये परिवर्तन, स्लोअर वन चेंडू आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन दाखवतोय. डॉट बॉलची समाप्ती. तर नक्कीच पुनेश पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. यावीस फुल टॉस चेंडू आहे, बिग हिट करतोय, चुकीला माफी नाहीये. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. षटकार. थँक्यू सो मच. या दरम्यान सन्माननीय पुनेशजी पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. यस, अनिकेत पाटील यांचे मामा आहेत आणि अजय पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यापुढील सामना असेल स्वर्गीय अनिकेत पाटील 11 भरोडी विपक्ष कारिवली या दोन टीममध्ये. तेजस गोलंदाजी मार्कवरती. धावसंख्या 29 आहे, 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 41 धावांची गरज. आज तेजस देखील आहेत आमच्या कंट्रोल रूममध्ये. मिस्टर GTC. यावेळी स्लोअर फुलटॉस चेंडू ऑनसाईडला स्क्वेअर विकेटा चेंडू खेळलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळताना धावसंख्या एकने पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 30 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 13 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 40 धावांची गरज आहे. एका षटकाराचा अपवाद वगळता खूप चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये तेजस हा गोलंदाज. खूप मोठा धक्का दिला या षटकामध्ये. फलंदाज बाद झाला होता महेंद्र, ज्या महेंद्रने पहिल्या षटकामध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी केली होती. तेजस. यावेळी चांगला चेंडू आहे, रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. डॉट बॉलची समाप्ती आणि पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 30 धावा. 12 चेंडू जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. 20.00च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी धनेश 11 कुक्षे या टीमला. ठाणे जिल्ह्यात तर भरोडी टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. तर विनंती असेल कारिवली संघाने टॉससाठी या त्वरित. यापुढील सामना असेल 12 चेंडू आणि 40 धावांची गरज. नक्कीच दोघांना पॅनल्टी होती, परंतु ती पॅनल्टी आम्ही कॅन्सल केली आहे पाले संघ. त्यामुळे 12 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. कारिवली संघाने या टॉससाठी त्वरित. आणि सन्माननीय कचरू हरड साहेबांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते आपण हा टॉस करायचा आहे. जे आमचे आयोजक राज भोईर यांचे आजोबा आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. दोन्ही संघटना किती उपस्थित आहेत आपल्या मुख्य व्यासपीठावरती आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. सन्माननीय कचरू हरड साहेबांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते आपण हा टॉस करायचा आहे. सामना 4 षटकांचा असेल. अजय पाटील. चेसिंग कंपल्सरी आहे आणि ड्रेसिंग देखील कंपल्सरी आहे 12th मॅनला देखील. ही दोन्ही संघांना सूचना असेल. 12 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. गोलंदाज सागर थोरवे.
यावेळी मिस टायमिंग आहे, झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता, एक धाव तर पूर्ण केले आणि दुसऱ्याचा प्रयत्न आहे, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या एकने पुढे सरकेल 31. 31 धावा धावफलकावरती येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण की पाहिलं गेलं तर संघ थोडासा बॅकफूटवरती आहे. 11 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. नक्कीच टॉस होतोय. सन्माननीय कचरू हरड साहेबांचे शुभ असते. यावीस बिग हिट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे, परंतु गॅपमध्ये आहे. एक धाव तर कंप्लीट केली आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय वाईड ईस्ट लॉंग ऑफच्या दिशेने आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. आमचे जवळचे मित्र प्रशांत रेड्डी यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. टॉस होतोय साहेबांचे शुभ असते. भरोडी विपक्ष कारिवली हा सामना आहे आणि टॉस जिंकलाय कारिवली या टीमने. 4 षटकांचा सामना आहे. 10 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज राज. यावीस बिग हिट करतो, लॉफ्टेड हिट फेकून देतो लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय षटकार ठोकलाय फलंदाज राजने. देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. तर याच दरम्यान सन्माननीय नीलमजी नाईक साहेबांचं आगमन झालेलं आहे. भिवंडी क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि बॉक्स लंगडी महाराष्ट्र राज्याचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. त्यांच्याच माध्यमातून TDPL सीझन 1 मध्ये आपण संघ पाहिला होता कृष्णाई मेटल कारिवली. त्या संघामध्ये जितू शेलार हे आयकॉन होते आणि विक्की भोईर केळणी याला देखील आपण पाहिलं होते इन ॲक्शन मध्ये. डॉट बॉलची समाप्ती, धावसंख्या स्थगित आहे. आपण पाहू शकाल 38-38 या आकड्यावरती 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. आता मात्र 400च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल. ऑनस्टला चेंडू येतोय, डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, धावबाची संधी असेल आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय, तो म्हणजेच धनेश 11 कुक्षे या टीमला फलंदाज बाद. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, लोअर फुलटो चेंडू आहे, स्क्वेअर द विकेट चेंडू खेळलाय, मनीष आहेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 40 धावा. उर्वरित समीकरण येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 30 धावांची गरज.
तर वळूया आपण व्यासपीठावरती विशाल मिरकुटे साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करणार आहोत. तर रमेशजी भोईर साहेबांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते विशाल मिरकुटे साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करायचा आहे. त्यांच्या माध्यमातून देखील खूप मोठी क्रिकेट स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते. VM ग्रुप 10 गाव आणि विशाल मिरकुटे आयोजित ती स्पर्धा आहे 20 जानेवारी ते 23 जानेवारी हा 4 दिवसांचा कालावधी आहे. विशाल मिरकुटे साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करतोय. युवा उद्योजक आहेत आणि VM ग्रुप 10 गाव टीमचे पुरस्कर्ते आणि संघनायक देखील आहेत. संदीप गोलंदाजी मार्कवरती यावेळी फुल टॉस चेंडू आहे, बिग हिट करतोय, चुकीला माफी नाही, चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. तो मॅच 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. 5 चेंडूंमध्ये 4 षटकार मारावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी धनेश 11 कुक्षे या टीमला. यावी चांगला चेंडू आहे, सुरेख गोलंदाजी, डॉट बॉलची समाप्ती. नवोदित गोलंदाज आहे संदीप. आज नक्कीच त्यांचा प्रमुख गोलंदाज मिलिंद नाहीये, त्याची कमी नक्कीच भासते, ती म्हणजेच पालेगाव टीमला. परंतु खूप चांगली गोलंदाजी, युवा टॅलेंट आहे, यंग जनरेशन आहे. आणि आता मात्र आमचे समालोचक मित्र सोनू बांगर यांच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य आपण पाहू शकाल. 3 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. नक्कीच विशाल मिरकुटे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयांचं कॅश प्राइज आहे आणि 3च चेंडू शिल्लक आहेत या अंतिम षटकातील. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. यावीस बिग हिट करतो, लॉफ्टी हिट फेकून देतो, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, आकाशाला गवस निघालणारा गगनचुंबी गगनभेदी आउट ऑफ दी पार्क षटकार. दोन चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. यावेळी चांगला चेंडू आहे, डॉट बॉलची समाप्ती. एक चेंडू शिल्लक आहे, फक्त औपचारिकता शिल्लक आहे. जवळजवळ हा सामना जिंकलाय काप्रिसिद्धी पाले या टीमने. यावेळीस बिग हिट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि सुरेख झेल टिपलाय. अंतिम क्षणापर्यंत चेंडूवरती नजर होती आणि खूप चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद आणि सामना फिनिश, सामना जिंकलाय या मैदानावरती काप्रिसिद्धी पाले या टीमने. पाले संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, कौतुक आणि आभार या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल कुक्षे टीमचं. डीजे मास्टर विनंती असेल आपण ते देखील थोडंसं लक्ष ठेवायचं. तर दोन्ही संघांना विनंती असेल, लाईनअप करायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. आणि विनंती असेल धनेश 11 कुक्षे टीमच्या कॅप्टनला की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपला देखील विशेष सन्मान केला जाईल आयोजकांच्या वतीने. म्हात्रे स्पोर्ट्स यांच्याकडून आपण पाहतोय ही ब्युटिफुल सन्मान चिन्ह आहे आणि काल निर्णय देखील आहे, तो म्हणजेच म्हात्रे स्पोर्ट्स अर्थातच सन्माननीय महेशजी म्हात्रे यांच्याकडून. या दरम्यान सन्माननीय नीलमजी नाईक साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भिवंडी क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आणि बॉक्स लंगडी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष देखील आहेत, त्यांचे देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. TDPLच्या सीझन 1 मध्ये त्यांचा संघ देखील आपण पाहिला होता,
कृष्णाई मेटल कारिवली संघ आणि त्या टीमचे ते नक्कीच संघ मालक होते. तर व्यासपीठावरती सन्माननीय कचरू हरड साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करतोय. या स्पर्धेचे आयोजक रमेश रमेश भोईर साहेबांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करायचा आहे. सन्माननीय कचरू हरड साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करतोय. राज भोईर यांचे आजोबा आहेत आणि त्यांच्याच विनंतीला ते मान देऊन आले, त्याबद्दल साहेबांचा देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय. आमचे मित्र हरीश ठाकरे यांचं देखील आगमन झालेलं आहे. वेलकम हरीश, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तर साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावरती. सन्माननीय कचरू हरड साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करतोय आणि पुणेश पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि पुणेश पाटील साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करतोय. आमचे सर्वांचेच लाडके ज्यांच्या नावाने आपण ही क्रिकेट स्पर्धा खेळवतोय, स्वर्गीय अनिकेत पाटील साहेबांचे ते मामा आहेत आणि पुणेश पाटील साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करतोय. राकेश भोईर साहेबांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. अजित पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि पुणेश पाटील साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करतोय. त्यांना देखील इन ॲक्शनमध्ये आपण पाहू शकाल. स्वर्गीय अनिकेत पाटील 11 भरोडी या संघाच्या माध्यमातून. आपल्या व्यासपीठावरती सन्माननीय लवितजी नाईक साहेब देखील उपस्थित आहेत. म्हात्रे स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा महेश म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण शुभ सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावरती. त्यांच्या माध्यमातून या ब्युटिफुल ट्रॉफीज आम्हाला लाभलेल्या आहेत, सर्वांच्याच लक्ष वेधून घेतल्यात. तर रमेशजी भोईर साहेबांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. सन्माननीय महेश म्हात्रे साहेबांचे इथे आपण विशेष सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावरती. आणि रमेशजी भोईर साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. त्यांच्या माध्यमातून या ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहतोय लाभलेल्या आहेत. आणि व्यासपीठावरती विनंती असेल अजित पाटील साहेबांना की